नाश्त्यासाठी नेहमी आपण काहीतरी वेगवेगळं शोधत असतो, जे चविष्ट सुद्धा असेल आणि झटपट बनणारं सुद्धा असेल. तर आज आपण बनवणार आहोत मक्याची कणसं आणि गव्हाच्या पिठापासून नवीन पद्धतीचा नाश्ता. अगदी 15 मिनिटांच्या आतच हा नाश्ता तयार होतो आणि कमी तेलकट सुद्धा आहे, त्यामुळे तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा हा नाश्ता बनवून देऊ शकता. तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया. चपाती बनवण्यासाठी जे आपण पीठ वापरतो तेच पीठ मी 1 कप घेतलेलं आहे. इथे तुम्ही 2 कप सुद्धा घेऊ शकता जर जास्त प्रमाणात बनवत असाल तर. पण मी थोड्याच प्रमाणात बनवणार आहे, त्यामुळे मी 1 कप घेतलेला आहे. कारण जेवढ्या प्रमाणात मी स्टफिंग बनवणार आहे तेवढ्यासाठी 2 कप गव्हाचं पीठ लागेल. नंतर लागलं तर मी परत पीठ मळून घेऊ शकते, म्हणून मी आता सध्या लागते तेवढंच पीठ मळून घेते. या पिठामध्ये मी घातलं पाव चमचा ओवा, 1 चमचा साजूक तूप आणि हे तूप आता या पिठाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं. तुपाच्या जागी तुम्ही इथे तेल सुद्धा घालू शकता. तेल किंवा तूप घातल्यामुळे जो आपण नाश्ता बनवणार आहोत तो वरून छान खुसखुशीत होतो. तूप आणि ओव्यासोबतच मी इथे चवीनुसार मीठ सुद्धा घातलेलं आहे आणि त्यानंतर थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून ज्या पद्धतीने आपण चपातीला पीठ मळतो तशा पद्धतीचं हे पीठ मळून घ्यायचं. आता आपण एक स्टफिंग तयार करून घेऊया. तोपर्यंत हे पीठ भिजायला ठेवून देऊया. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. तर इथे मी एक मोठा बारीक चिरलेला कांदा घेतलाय, एक मोठी बारीक चिरलेली शिमला मिरची, 2 उकडलेले बटाटे कुस्करून घेतलेले आहेत, 1 वाटी उकडलेली मक्याची कणसं आणि तिखटानुसार हिरवी मिरची घेतलेली बारीक चिरलेली. या सगळ्या भाज्या आपल्याला इथे लागणार आहेत. तर आता कढईमध्ये मी घातलेलं आहे 3 चमचे तेल. त्यात घालूया पाव चमचा जिरे, तिखटानुसार हिरवी मिरची घालायची आणि ती हलकी फ्राय करून घ्यायची. त्यानंतर शिमला मिरची आणि कांदा एकत्र घालायचा. मोठ्या गॅसवर फक्त 1 ते 1.5 मिनिटसाठी परतून घ्यायचं, कारण शिमला मिरची आणि कांद्याला पाणी सुटतं, ते आपल्याला होऊ द्यायचं नाही. त्यामुळे मोठ्या गॅसवर ते परतून घ्यायचं, कारण आपल्याला भाज्या जास्त शिजवायच्या नाहीयेत, अर्ध्या कच्च्या अर्ध्या शिजलेल्या अशा हव्यात. शिमला मिरची आणि कांदा 2 मिनिट शिजवल्यानंतर इथे मी मक्याची कणसं घातली. हे मी उकडून घेतलेले जेणेकरून पटकन शिजावं म्हणून. मक्याची कणसं सुद्धा मी 2 मिनिटसाठी मोठ्या गॅसवर शिजवून घेतली. त्यानंतर यात घालूया 2 चमचे शेजवान चटणी, चवीनुसार मीठ, पाव चमचा काळी मिरी पावडर, पाव चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा गरम मसाला. असे एकदम हलके हलके मसाले घालायचे. त्यासोबतच 2-3 चिमूट हळद आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मसाले चांगले मिक्स झाले की मग आपल्याला घालायचं आहे उकडलेला बटाटा, जो मी कुस्करून घेतलेला आहे. 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले. बटाटा सुद्धा व्यवस्थित असं या भाज्यांमध्ये 1 मिनिटसाठी परतून घ्यायचं आणि शेवटला भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने हे स्टफिंग तयार झालेलं आहे, एकदम झटपट. तुम्ही हे बनवून फ्रीजमध्ये सुद्धा 2 ते 3 दिवसासाठी ठेवू शकता. फक्त हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं, म्हणजे खराब होत नाही. तर आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले, पूर्ण थंड करून घेऊया. हे बनवलेलं स्टफिंग फ्रीजमध्ये 2-3 दिवस राहील, त्यामुळेच मी इथे पीठ थोडं कमी मळून घेतलेलं आहे. एवढ्याच पिठाचं मी तयार करून घेणार आहे आणि जेव्हा उरलेलं स्टफिंग असेल, जेव्हा लागेल तेव्हा मी पुन्हा 1 कप पीठ मळून घेईल. पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे. ते जास्त घट्ट नसावं, जसं चपातीला मऊ मळतो तसंच पीठ असलं पाहिजे. जर पीठ घट्ट असेल तर मग जे आपण स्टफिंग भरू ते पूर्णपणे बाहेर पडेल, त्यामुळे याची काळजी घ्यायची. भिजलेलं पीठ मी 2 मिनिटसाठी मळून घेतलं आणि एक छोटासा गोळा घेऊन पुरीसारखं मी इथे जाडसर लाटून घेतलं. ही पारी लाटताना आपल्याला थोडंसं हलक्या पिठाचा वापर करायचा किंवा तेल लावू शकता, खूप जास्त पीठ वापरायचं नाही. आता या पारीमध्ये मी 1 चमचा हे तयार केलेलं मिश्रण घातलं. ज्या पद्धतीने पुरणपोळी बनवताना आपण पुरण भरतो तशाच पद्धतीने हे स्टफ करून घ्यायचंय आणि व्यवस्थित वरून सील करून घ्यायचं. एक्स्ट्राचं पीठ जे वर आलेलं असेल ते काढायचं आणि असं थोडंसं प्रेस करून अशा पद्धतीचा एक गोळा तयार करून घ्यायचा आणि हे झटपट तयार होतं, तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. अशाच पद्धतीने मी काही तयार केलेले आहेत. आता काय करायचं, तेल गरम करायचं, खूप जास्त तेल वापरायचं नाही. तर इथे मी कमी तेलामध्ये हे तळून घेणार आहे. तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता, पण जेवढं कमी तेल वापराल तेवढं चांगलं आहे. त्यामुळे मी इथे कमी तेलामध्ये हे गोळे सोडलेले आहेत. आता आपण शॅलो फ्राय करतोय, त्यामुळे आपल्याला सगळ्या बाजूने हे व्यवस्थित फ्राय करावे लागतील. लो टू मीडियम फ्लेमवर मी हे एका बाजूने फ्राय करून घेतलेत. सोनेरी रंग आला की मग पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 ते 3 मिनिटसाठी फ्राय करायचे आणि मग सगळ्या बाजूने त्याच्या कडा सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आणि अलटून पलटून छान त्याचं वरचं जे कवर आहे ते एकदम क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचं.
कुठेही कच्चं ठेवायचं नाही. डीप फ्राय केलं तर मग सगळ्या बाजूने व्यवस्थित ते फ्राय होतात, पण शालो फ्राय करताना आपल्यालाच सगळ्या बाजूने ते व्यवस्थित कडाकडांना फ्राय करून घ्यायचंय. छान दोन्ही बाजूने व्यवस्थित असं हे कुरकुरीत झालेले आहेत, मस्त रंग बदललेला आहे. आता आपण काढून घेऊया. टिश्यू पेपरवर काढून घेतलं तरीही चालेल. टोमॅटो केचप सोबत हे खूपच भारी लागतात, तर तुम्ही हे नक्की बनवून पहा. अगदी 15 ते 20 मिनिटांच्या आत एखादा नाश्ता बनवायचा आहे तर हा एकदम परफेक्ट नाश्ता आहे आणि तुम्हाला आवडेल सुद्धा. खूप वेगळीच चव होती आणि जबरदस्त लागलं. मी सुद्धा फर्स्ट टाइम ट्राय केला आणि मला सुद्धा खूप आवडलं. तर तुम्ही सुद्धा हा नाश्ता नक्कीच बनवून पहा. अशाच वेगवेगळ्या रेसिपीजसाठी यूट्यूबला नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलो करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.